नमस्कार मंडळी, मी आणि स्वामी चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. सावधान, तुळशीला पाणी घालताय का? तुळशीला पाणी घालताना या 3 चुका करताय का? तर वेळीच थांबा, अन्यथा घरात येईल दरिद्रता. हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पतीच न मानून लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळस हिरवीगार असते तिथे सुख समृद्धी नांदते. पण अनेकदा आपण नकळत अशा काही चुका करतो ज्यामुळे तुळस सुकू लागते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्या कुटुंबावर होत असतात. चला तर मग जाणून घेऊया त्या 3 महत्त्वाच्या चुका कोणत्या आहेत ते. पहिली चूक आहे अवेळी पाणी घालणे. अनेकांना सवय असते की कधीही उठले की तुळशीला पाणी घालतात. पण लक्षात ठेवा, सूर्यास्तानंतर कधीही तुळशीला पाणी घालू नये. असे केल्याने शास्त्राप्रमाणे दोष लागतो आणि विज्ञानानुसार रात्री झाडांना पाण्याची गरज नसते, ज्यामुळे मुळे सडू लागतात. पाणी नेहमी सूर्योदयाच्या वेळी घालणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि दुसरी चूक म्हणजे एकादशी आणि रविवारी पाणी घालणे. धार्मिक मान्यतेनुसार माता तुळस दर एकादशीला भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते. तसेच रविवारी देखील तुळशीला पाणी घालणे निषिद्ध मानले जाते. या 2 दिवशी पाणी घातल्याने माता तुळस कोपते आणि घरात आर्थिक संकट येऊ लागतात. आणि तिसरी चूक म्हणजे अति प्रमाणात पाणी घालणे. भक्तीच्या भरात आपण रोज तांब्याभर पाणी ओततो, पण तुळशीला जास्त पाणी मानवत नाही. माती नेहमी ओलसर असावी, पण चिखल होऊ नये. जर तुळशीचे मुळं कुजले तर ती सुकते आणि घरात तुळस सुकणे हे अशुभ लक्षण मानले जाते. त्यामुळे गरजेनुसारच पाणी घालावे. तुमच्या अंगणातील तुळस हिरवीगार आहे की सुकत चालली आहे, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसोबत पुन्हा भेटूया याच चॅनलमध्ये. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मी आणि स्वामी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.